शहाद्यात भीषण आग, लाखोंचे नुकसान, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. पहा ही बातमी. नमस्कार. शहादा शहरातील मुख्य वसाहतीत लागलेल्या भीषण आगीत 9 ते 10 दुकाने आणि एक प्लायवूड गोडाऊन जळून खाक झाला. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. दुकानदारांना आगीची माहिती तातडीने नगरपालिकेला दिली होती, मात्र अग्निशमन दल तब्बल तासभर उशिरा पोहोचले. तोपर्यंत आग विकराळ रूप धारण करून संपूर्ण बाजारपेठ गिळकृत करत होती. यामुळे व्यापाऱ्यांच्या मालासह संपूर्ण हक्काची दुकाने भस्मसात झाली आहे. या दुर्घटनेबाबत शहादा नगरपालिका कार्यकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास टाळाटाळ केली. यावर प्रशासन काही उत्तर देणार का, की आगीत व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ द्यायचे आणि गप्प बसायचे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात ही परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात अशी दुर्घटना घडल्यास प्रशासन मदतीला पोहोचेल का, असा संतप्त सवाल स्थानिक व्यापारी आणि नागरिक उपस्थित करत आहेत. आगीचे नेमके कारण काय? प्रशासनाचा उशीर कुणाच्या हलगर्जीपणामुळे झाला? व्यापाऱ्यांना भरपाई मिळणार का? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे विविध प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. या दुर्घटनेने प्रशासनाचा आपत्कालीन व्यवस्थेतील ढिसाळ कारभार उघड केला आहे. व्यापारी आणि नागरिकांनी आता प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. मला आमची इथं घटना घडली साधारणतः 10:30 ते 11:45 आत घटना घडली. बरोबर. अग्निशामकला स्वतः इथं फोन केले, लवकर येत नव्हती म्हणून कृणाल खेडकर म्हणून हे नगरपालिकेत गेले. त्यावेळेस ते पाणी भरायला जातात अशी कंडिशन शहाद्याची आहे. आणि हे दिवसा असं राहून सुद्धा आणि रात्री झालं असतं तर काय, तर नगरपालिका तिथून 10 किलोमीटरवर जर काही झालं तर करतील काय? जे नगरपालिकेने आम्हाला द्यावं उत्तर. किती दुकाने जळाली? 7 आणि मागे 2. किती नुकसान झाले? 9 दुकानं. किती नुकसान झालं? अहो सर, प्रत्येकाचं दुकानात तुम्ही नुकसान मोजू शकत नाही काका. मी मेकॅनिकल फोर व्हीलरचा रडू येते बोलताना. काय बोलणार आम्ही? मी आत्मजुरी माझ्या भाड्याचं दुकान मिळायचे. भाड्याचे दुकान आहेत ना. हो, किती भाडं आहे दुकानात? 5,000. 55,000 रुपये आहे. हा बघा, याचं जर 35 लाखाचं नुकसान झालंय, काय करेल, काय उत्तर देईल तुम्हाला तो? आणि शासन काय देणार आहे का?